भंडारा तालुक्यातील जामगाव आबादी येथे प्रेस संपादक तथा पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी 6 मे रोजी सकाळी 7 वाजता प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा केली असता त्यांनी सांगितले की जामगाव आबादी गावाची 55 ते 60 घरांची लोकवस्ती असून लोकसंख्या अंदाजे 200 ते 250 आहे, परंतु येथील नागरिकांना नागरी सुविधेपासून वंचित करण्यात आलेले आहे। जुने जामगाव या प्रकल्प बाधित गावाचे पुनर्वसन बोरगाव खुर्द येथे करण्यात आले आहे। तसेच वडद गावाचे पुनर्वसन सुद्धा बोरगाव खुर्द येथे करण्यात आले आहे। त्यामुळे ग्रामपंचायत जामगाव आणि वडद या नावाने ओळखले जाते। तथापि जामगाव या गावाची महसुली हद्दीतील जामगाव आबादी गोसेखुर्द प्रकल्पामुळे बाधित होत असल्यामुळे संपादित करण्यात आलेले नाही। त्या गावाचे घर टॅक्स रद्द करण्यात आले। जन्म मृत्यूची नोंद, विवाह नोंदणी होत नाही। त्यांना राम भरोसे राहायचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या काळानंतर सुद्धा त्यांचे हक्क शासन प्रशासन हिरावून घेत आहे काय असा प्रश्न निर्माण होत आहे। यापूर्वी खंडविकास अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांना पत्र देऊन समस्यांची जाणीव करून देण्यात आलेली आहे, परंतु दखल घेण्यात आलेली नाही। गोसे धरण प्रकल्पग्रस्त जामगाव आबादी या गावाला ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट करून गावाला ग्रामपंचायत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात किंवा त्या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे। अन्यथा पहिला येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा अण्णाजी टिचकुले, रवीना मोटघरे, मनोज मोटघरे, अनमोल चव्हाण, शेषराव राघोरते, मधुरी गोंडाने, रत्नमाला घोडसे, रवी ताले, विनोद ताले, साकेतन मेश्राम यांनी केलेली आहे। मी अनमोल चव्हाण, मी जामगाव आबादी येथला रहिवासी आहे आणि या गावामध्ये जुनं जामगाव जे मूळ गाव आहे त्याचं पुनर्वसन झालेलं आहे। आबादी या गावाचं पुनर्वसन झालेलं नाही, परंतु आणि 2017 पर्यंत या ठिकाणी सर्व प्रशासन यंत्रणा होत्या। ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा आजही आहेत, परंतु ग्रामपंचायत इथून हँडओव्हर झालेली आहे श्रीनगर बोरगाव या ठिकाणी। तर 2017 पासून या गावचं टॅक्स, जन्म मृत्यूची नोंद, पाणी, लाईट, वीज व्यवस्था ह्या सर्व मूलभूत ज्या सुविधा ज्या माणसाला आवश्यक आहेत त्या सर्व योजना या गोष्टीवर शासनाने वगळल्या गेल्या। या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत ग्रामसेवक अधिकारी यांच्याकडे गेलो, पुनर्वसन विभागाकडे गेलो, सीओकडे गेलो, आपल्या पुनर्वसन अधिकारी ISDO पर्यंत आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु शासनाचा आणि आमदार आणि खासदार यांना सुद्धा आम्ही पत्रव्यवहार करून त्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहे, परंतु योग्य ते कारवाई आजपर्यंत 2017 पासून गेल्या 8-9 वर्षापासून योग्य ते कारवाई शासनाने केलेली नाही आणि आमच्या प्रश्नाकडे शासनाने जाणीवपूर्वक असा दुर्लक्ष केलेलं आहे। आणि आम्ही आजही आमच्या जे मूलभूत मालमत्ता आहे, गाव नमुना 8 यासारख्या ज्या वस्तू आहेत ह्या आम्हाला मिळत नाही आहेत आणि आम्ही या असलेल्या मालमत्तेच्या पूर्णतः शासनानं आम्हाला निष्कासित केलेलं आहे। आमच्या घराला या ठिकाणी महत्त्व नाही, आमच्या कोणत्या मालमत्तेला महत्त्व नाही आणि या ठिकाणी आम्ही म्हणजे थळमूळ नसलेलं जीवन जगत आहोत। तर शासनाला किंवा इथल्या जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी एक पुनर्वसन विभागाचं आणि स्वतः येऊन एक कॅम्प लावा आणि प्रत्यक्षात आमचं जो काही चौकशी अहवाल आहे आपण सादर करावा शासनाला की जेणेकरून आमच्या समस्या दूर होतील। धन्यवाद। ठीक आहे।